नमस्कार मुलींनो, आधीच्या व्हिडिओ क्रमांक 1 मध्ये आपण दिशा उपदिशा आणि त्या कशा लक्षात ठेवायच्या आणि त्याचे महत्त्वाचे मुद्दे याबद्दल अभ्यास केला। आता व्हिडिओ क्रमांक 2 मध्ये मी तुम्हाला काही उदाहरणे समजावून सांगणार आहे। त्याद्वारे तुम्हाला सराव प्रश्न सोडवण्यास मदत होईल। पहा, उदाहरण क्रमांक 1। गौरव सूर्योदयाकडे तोंड करून उभा राहिला व त्याच्या डावीकडे 45 अंश कोनातून 3 वेळा वळला तर त्याचे तोंड कोणत्या दिशेला असेल? मी पुन्हा एकदा प्रश्न वाचते, पहा। गौरव सूर्योदयाकडे तोंड करून उभा राहिला व त्याच्या डावीकडे 45 अंश कोनातून 3 वेळा वळला तर त्याचे तोंड कोणत्या दिशेला असेल? उदाहरणांचा टप्प्याटप्प्याने आपण विचार करायचा आहे। पहा, इथे गौरव सूर्योदयाकडे तोंड करून उभा राहिला। सूर्योदयाकडे तोंड म्हणजे सूर्योदय कोणत्या दिशेला होतो आपल्याला माहिती आहे। सूर्योदयाची दिशा आहे पूर्व। मग पूर्व दिशा इथे मी काढलेली आहे। पहा, पूर्व दिशेला गौरवचे तोंड आहे आणि या पूर्व दिशेला तो तोंड करून उभे आहे। नंतर तो त्याच्या डावीकडे पहा 45 अंश कोनातून 3 वेळेला वळलेला आहे। म्हणून हे गौरवचे तोंड, ही पूर्व दिशा, 45 अंश कोन हा पहिल्यांदा तो वळला, नंतर दुसऱ्यांदा तो वळला आणि नंतर तिसऱ्यांदा तो वळलेला आहे। पहा, हा पहिल्यांदा, हा दुसऱ्यांदा आणि हा तिसऱ्यांदा। म्हणजेच इथे पहा, मी दिशाचक्र काढलेले आहे। हे दिशाचक्र जर तुम्ही लक्षात ठेवलं तर प्रश्न सोडवण्यास सोपे जाईल। हे मी पहिल्या व्हिडिओमध्येच तुम्हाला सांगितलेलं होतं, म्हणून मी ते तुमच्या माहितीसाठी दिशाचक्र काढलेले आहे। तुम्ही पण सराव होईपर्यंत, लक्षात राहेपर्यंत हे दिशाचक्र प्रत्येक उदाहरणास काढलं तर फार सोयीस्कर होईल। पहा, याप्रमाणे मी दिशाचक्र काढलेलं आहे। हे वाक्य इथं लिहिलेले आदन पवा उई, त्याप्रमाणे आता बघूया कोणती दिशा येईल बरं। इथं हा पहिल्यांदा वळलेला आहे, दुसऱ्यांदा वळलेला आहे, तिसऱ्यांदा वळलेला आहे। या दिशाचक्राचं ज्यावेळेस मी निरीक्षण केलं त्यावेळेस माझ्या असं लक्षात आलं की ही पूर्व दिशा, ही ईशान्य, ही उत्तर आणि ही वायव्य। म्हणून या प्रश्नाचं उत्तर असं येईल की गौरवचे तोंड हे वायव्य दिशेला असेल। यानंतर आपण दुसऱ्या उदाहरणाचा अभ्यास करणार आहोत। पहा, मी वाचते। श्रेयश घराकडे तोंड करून उभा होता। श्रेयश घराकडे तोंड करून उभा होता। त्याच्या डाव्या बाजूला पश्चिम दिशा होती। तो 2 वेळा उजवीकडे वळला तर तो घराच्या कोणत्या दिशेला असेल? मघाच्या उदाहरणाप्रमाणेच आपण टप्प्याटप्प्याने उदाहरण पाहू। श्रेयश घराकडे तोंड करून उभा होता। त्याच्या डाव्या बाजूला पश्चिम दिशा होती। ही डावी बाजू, ही पश्चिम दिशा। बघा, म्हणजे श्रेयश कुठे तोंड करून उभा असेल? डाव्या बाजूला पश्चिम दिशा होती, म्हणजे त्याचं तोंड असणार आहे उत्तर दिशेला। तर उत्तर दिशेला त्याचं तोंड आहे, पश्चिम दिशेला डावी बाजू आहे, तर तो उजव्या बाजूला, म्हणजे ही डावी बाजू झाली म्हणजे ही उजवी बाजू झाली, तर ह्या उजव्या बाजूला तो 2 वेळा वळलेला आहे। पण कसा वळलेला आहे? पहा, काटकोनात वळलेला आहे। उत्तर दिशेला तो इकडं 2 वेळा वळलेला आहे। इथं पहिल्यांदा वळला आहे एकदा, ही पूर्व दिशा झाली। इथं दुसऱ्यांदा वळलेला आहे, ही दक्षिण दिशा। म्हणजे श्रेयश घराच्या दक्षिण दिशेला आहे। हे उदाहरण सोडवताना सुद्धा तुम्ही हे दिशाचक्र काढायचं आहे, हे वाक्य लिहायचं आहे। म्हणजे प्रत्येक उदाहरण सोडवताना हे दिशाचक्र लिहिलं आणि वाचलं की दिशा ओळखण्यास सोपे जाणार आहे। यानंतर आता आपण पाहूया तिसरं उदाहरण। तुषार सूर्यास्ताकडे तोंड करून उभा होता। तो त्याच्या
उजवीकडे काटकोनात 7 वेळा वळला तर त्याचे तोंड कोणत्या दिशेला आहे? तुषार सूर्यास्ताकडे तोंड करून उभा होता. सूर्यास्ताची दिशा आपल्याला माहिती आहे. कोणती सूर्यास्ताची दिशा? पश्चिम. तर या पश्चिमेला त्याचे तोंड आहे. तर तो काय केलाय? त्याच्या उजव्या बाजूला तो काटकोनात वळलेला आहे. याची उजवी बाजू ही डावी बाजू आहे, ही उजवी बाजू. उजव्या बाजूला तो वळलाय पहा, म्हणजे उत्तरेला पहिल्यांदा काटकोनात वळलाय. त्याच्यानंतर तो परत दुसऱ्यांदा आला पूर्वेला, परत तिसऱ्यांदा आला दक्षिणेला, परत चौथ्यांदा आला पुन्हा पश्चिमेला आला, परत 5व्यांदा गेला उत्तरेला, परत 6व्यांदा आला पूर्वेला आणि 7व्यांदा शेवटी तो आला दक्षिणेला. हे सर्व काटकोन तो 7 वेळा वळला, म्हणून शेवटी तुषारचे तोंड हे दक्षिणेला आहे. या 4 उदाहरणांचा अभ्यास पुन्हा पुन्हा व्हिडिओ पाहून तुम्ही समजून घ्या आणि खाली दिलेले उदाहरणे तुमच्या वहीमध्ये सोडवा. धन्यवाद.